बारकी लॉली आलेली आहे परीक्षा द्यायला. बघूया या परीक्षेचा काय निकाल लागतोय ते पाहण्यासाठी मंचावर बोलावूया विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, द वन अँड ओनली दत्तू मोरे, कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार, आणि अर्थातच जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सभेरावीला. SSC हा 10वीची परीक्षा झालाय का? अभ्यास झालाय सगळ्यांचा? येस. तयारी झाली ना? घाबरला नाही येत ना? नाही. हा काय आहे बाळा, काय झालं, घाबरलीस का? अरे ही गेली, ही घाबरून कुठे गेली? सर ती ऑक्टोबरला गेली. परत नाही आता गेली ती? ऑक्टोबरला गेली. एवढं का घाबरायचं? तुम्ही नाही ना घाबरलात? नाही सर. हा व्हेरी गुड, कॉन्फिडन्स ने. हा आपण नाही घाबरत सर. मी गेली 4 वर्ष ऑक्टोबर ऑक्टोबर देतोच आहे. मागे तर मी डिसेंबर पण गेलो होतो, पण त्यांनी माझा पेपर घेतलाच नाही. मग माझं ऑक्टोबर ऑक्टोबर चालूच आहे. बाळा ज्या दिवशी तुला रस सापडेल ना त्या दिवशी तुझा रिझल्ट लागेल. हा शांत, हसू नको, हसू नको. चालेल. बरं तिच्या बाजूला कोण होतं? तो विद्यार्थी आला. अरे काय 10वीची एक्झाम आहे. येस. आजच्या दिवशी पण वेळेवर येता येत नाही. बरं ऐका, आता बेल होईल त्यामुळे कोणाला सूला जायचं असेल, कोणाला पाणी पिऊन घ्यायचं असेल आत्ताच पिऊन घ्या, कळलं? सर हा मला जरा एकदा नोटबुक बघायची होती सर. आता काय शेवटच्या क्षणाला बघून काय करणार आहेस? नाही सर, ते वेळापत्रक बघायचं होतं. आज भूगोलाचाच पेपर आहे का जरा कन्फर्म करायचं होतं. भूगोल? तू वेदा आहेस आणि आज गणित मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. आज मॅथमॅटिक्स. आज भूगोलही नाही गणितही नाही, आज इतिहासाचा पेपर आहे. अरे काय तुम्ही पेपर सोडवायला आलात? कुठला पेपर त्यातून कन्फ्युज आहात? नाही सर, सर काय हरकत नाही. माझा सगळ्या पेपरचा अभ्यास झालाय सर. मी लिहू शकतो, काय टेन्शन नाही मला. सर माझं पण सेम आहे. मला पण टेन्शन नाही. माझा कुठलाच अभ्यास नाही झालाय. मला काही येतच नाही सर. चांगलंय चांगलंय चांगलंय. आता या प्रश्नपत्रिका, चला आता बेल होते. रेडी? हा तुम्ही काहीच बोलू नका. बरं आहे. हा ओके चला, टाइम स्टार्ट्स नाउ. हॅलो. अरे कोणीच टॉकत का नाहीये? हॅलो. अरे टॉका ना. हो. अरे इथे एवढी कामतता काय? कामतता म्हणजे? काम शांतता, कामतता शांतता. अरे बापरे, इंग्लिशच्या टीचर आल्यात वाटतं. मॅडम तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. मी इथे सुपरवायझर आहे. तुमचं सुपरविजन दुसऱ्या वर्गावर असेल. नो, मी काही सुपरवायझर करायला नाही आली इकडे. मी इकडे 10वीची परीक्षा द्यायला आली आहे. मी 10वी मॅच्युअर करायला आली आहे. तुम्ही विद्यार्थिनी आहात? या वयात का परीक्षा देतेस तू? ऍक्च्युली काय झालं ना, मी 9वी पर्यंत शिकली ना गावी. मग मी 10वीसाठी मुंबईत आली. मग मी एका ना स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायला गेली होती ना, तर त्या शाळेच्या रस्त्यावर मला एक बोर्ड दिसली समोर. त्या बोर्डवर लिहिलं होतं पुढे शाळा आहे. बाजूला बघितलं समोर रम्या उभा आहे. मी रम्याकडे अशी खिचली गेली. मग माझी 10वीची परीक्षा राहूनच गेली. वेगळंच कारण आहे 10वी रखडल्याचं. पण नाही सर, मी आता ठरवलंय. हो. 10वी देणार, मग मी 12वी देणार, मी 15वी देणार, मी RIP देणार. काय देणार? RIP म्हणजे? ते असतं ना, आपण एखाद्या विषयाला धरून RIP करतो. PhD. नाही ते RIP नाहीये. मी प्यार या विषयावर RIP करणार आहे असं. RIP नसतं ते. हा RIP नसतं ते. मग? ते MSG असतं. नाही त्याला काय पोचे म्हणतात. काय म्हणतात? काय पोचे. काय करू तुझं रे? काय पोचे? त्याला PhD म्हणतात. PhD. हरकत नाही. बस म्हणून मला मी ही बसा. इथे बस. इकडे? इकडे उत्तर पत्रिका. इकडे. हा
ही उत्तर ही पत्रिका. उत्तर ओ उत्तर कुठे त्याच्यामध्ये उत्तर पत्रिकेत ही तू लिहिणं अपेक्षित आहे. ओ त्याच्यासाठी दिली आहे ती. हा ओके. शांत. आणि ही एक- प्रश्नपत्रिका. एक मिनिट हं. काय काय करते हे काय करते कशासाठी? काय नाही तुम्ही गुरुजन आहेत ना आता गुरुजनांच्या पाया पडलं पाहिजे. हा ठीक आहे. विराज अरे ते गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू पुढे हा वारसा असे शब्द आहेत जगदीश खेबुडकरांनी लिहिले. मी का सांगतो हे सगळं? तुम्ही मी इथे लिहिते. सुरू करा. मी लिहिते. इथे आणि हे बघा स्वतःच्याच पेपरात डोकवा दुसऱ्यांच्या पेपरात डोकायचं नाही कळलं. इकडे तिकडे आहा हा रपा रप लिहितात नुसते. चांगलंय चांगलंय. सर सर एक विचारायचं होतं. काय रे? आज खरंच भूगोलाचा पेपर आहे का सर? कन्फर्म. अरे प्रश्नपत्रिका आली आहे ना हातात अजूनही कन्फ्युज आहेस? बस खाली. नाव काय तुझं? माझं नाव मंदार. म्हणायचं नाही म्हणायचं नाही. थँक्यू. तुझं नाव काय? दत्तू. कम अगेन. दत्तू. किती मस्त नाव आहे माझ्या अंगावर काटा झाला. ऐशोपत. दत्तू. द तोला तो तला उकार दत्तू. माझं नाव एवढं भारी मला माहित नव्हतं रे. थँक्यू. मला आवडले. नाही माझं नाव मंदार नाही माझं नाव मद्दू आहे. मद्दू आहे. दहरा ऊ आणि उकार मद्दू. दत्तू. काय चाललंय? आवाज नाही पाहिजे कळलं? काय नाही मग तू असं असं करतोस फक्त इथे कर काहीतरी. काय येऊ काय येऊ? सर तुमचं नाव काय आहे? दबके सर. दबके. काय? खूप आवडलंय मला. दबके. प्लीज डोंट डिस्टर्ब. बस इथे आणि लिही ते काय उत्तर लिहायचे ते लिहा. ऐका ना तुम्ही मला दाखवा मी तुम्हाला दाखवते. काही येतंय का आपल्याला दाखवायला? काही येतंय का? आधी स्वतः लिहा मग दुसऱ्यांना दाखवा. हा मला पहिल्याच उत्तर येत नाहीये. हरकत नाही. पहिला सोड दुसऱ्याला पकड. नो! पहिल्याचा अपमान करायचा नसतो. हा बाद में तो बहुत आते हैं लेकिन पहला प्यार पहला होता है. एक ने ठुकराया तो दूसरा सेट होने में बहुत वक्त लगता है. दुसरा नाही सेट झाला तर मग तिसरा शोधायला गेलो तर तो पण सेट नाही होत. मग चौथं प्रेम सेट होईपर्यंत मिळतच नाही आणि मग पाचवं सेट व्हायला. प्रेम करतेस की व्यायाम करतेस? किती सेट मारतेस? मला आणि प्रेम नाही मी प्रश्नाबद्दल बोलतो. प्रेम कुठून आणलंस मध्ये? पहिला येत नाहीये दुसरा लिहा. हा हो दुसरा. सर हो जरा हळू बोल ना सर. डिस्टर्ब होते सर. बापरे. सॉरी सॉरी सॉरी. नका बोलू त्याला डिस्टर्ब होतंय. हो तिच्या बोलण्याने नाही तुमच्या बोलण्याने डिस्टर्ब होतंय. लिही ते इथे लिही. सर तुम्ही बोला मला डिस्टर्ब होत नाही. मला कायच विचारलंय कोणी तुला? नाही ना? नाही. लिहायचं काम कर मग. गोलमटोल परिषदेबद्दल गोलमेज आहे गोलमेज. गोलमटोल परिषद नाहीये गोलमेज परिषद आहे ती. ते तुम्ही गोलमटोल आहे ना म्हणून बाकीच्यांना डिस्टर्ब होतं. काय लिहायचं ते लिहा तिथे कळलं? मी लिहिते. मी डिस्टर्ब करू नका. ठीक आहे. सर पुरवणी प्लीज. काय हवंय तुला? पुरवणी प्लीज. पुरवणी? येस.
काय येत नाहीये? काय लिहिलंयस का? पुरवणी कशाला हवी आहे? काय नाही, विमान बनवून उडवेन म्हणतो. विमान उडवायला आलायस इथे? नाही विमान उडवायला आलायस? नाही, काय येतच नाही तर काय. गप्प बस. सर कॉम्प्लिमेंट द्या ना. काय देऊ? कॉम्प्लिमेंट म्हणजे ते एक्स्ट्रा पेपर. सप्लिमेंट म्हणतात त्याला, कॉम्प्लिमेंट नसते. तुला सप्लिमेंट हवी? या काय लिहिलंयस का एवढं? झालं लिहून? मी लिहून विचार. एक मिनिट बघू. एक सेकंड. काय लिहिलंयस बघू. एक सेकंड. भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय कोण? रझा मुराद लिहिलंयस तू? या भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय रझा मुराद? रजा मुराद सारखा व्हॉइस रॉय कोणीच दिला नाही आजपर्यंत. काय बेसचा आवाज लागायचा रजा मुराद यांचा. तुम्ही माझ्या माणसांना मारलाय, मी तुमच्या माणसांना मारतो. मी तुमच्या माणसांना. रझा मुराद नाही, कवट्या मागाळ वाटतोय. आणि मुळात इथे व्हॉइस ओव्हर नाही विचारलंय, व्हॉइस राय विचारलंय. तू बोलतेस ते व्हॉइस ओव्हर. भारताचे शेवटचे व्हॉइस राय लॉर्ड माउंटबेटन होते. माय आणि बॅड. पुरवणी, एक मिनिट, पुरवणीसाठी काय हवंय तुला? भारताच्या हडप्पा संस्कृतीबद्दल लिहा. याहू या तू सगळीकडे याहू लिहून ठेवलंयस. मग त्याने पण तेच विचारलंय. हडिप्पा याहू अरे याहू. अहो, पण मला- लायकी नाही तुझी, नाही घेतलं. नाही, मला दारू नाही, नाही. थांबायचं, अहो, बोललं पण ना. sorry. नाही. वा. काहीच येत नसताना सुद्धा तुम्ही खूप छान पेपर सोडवलात. मस्त, एकदम याहू परफॉर्मन्स. हा रसिक प्रसाद दा. काय बोमा काही येत नाही. वा धमाकेदार. लॉली खूप दिवसांनी आली, पण त्याच रुबाबात आणि त्याच दणक्यात आली. मजा आली. कॉन्सेप्ट पण मस्त होती. आणि विराज आणि अथर्व म्हणजे इतका सिन्सिअरली पेपर लिहितो की उद्याच्या पेपरात फ्रंट पेजला नाव येईल त्यांचं जवळपास. एवढं लिहिलंय त्यांनी, जवळपास खंड लिहिलाय एक अख्खा. आणि ते पण मला खूप आवडलं. दत्तू. आणि नंतर आम्ही मनात म्हणून बघितलं की हो मजा येते यार असं. मस्त. नमा पशा मस्त. मंदार फॅन्टॅस्टिक. मंदार युजली लॉली सिरीजमध्ये नमा ज्या पद्धतीने वावरते सहजासहजी दुसऱ्याकडे लक्ष जात नाही, पण आज तू तो नियम मोडलास. तुझं पण आज काम दखल घेण्याजोगं होतं. मजा आली, खूप मजा. दत्तू फॅन्टॅस्टिक. सई. दिलखेचक परफॉर्मन्स होता. अशा प्रेमाइसमध्ये लॉली येईल हे कधीच ध्यानीमनी आमच्या आलं नसतं. पण मला असं वाटतं की जे ध्यानीमनी नसतं ते मोठ्यांना सुचतं. त्याच्यामुळे ही कॉन्सेप्टही त्यांचीच आहे आणि तुम्ही ती अतिशय सुंदर खुलवलीत. पशाजी जसं म्हणाले तसं लॉलीच्या स्किटमध्ये किंवा प्रहसनामध्ये जनरली स्पॉटलाईट हा लॉलीवर असतो, पण मँडी यू किल्ड इट टुडे. मला नमा तुझ्या दत्तूसाठी आणि मँडी तुला प्रोत्साहन देण्यासाठी तिथे यायचंय. क्या बात है, धमाकेदार परफॉर्मन्स. थँक यू गाईज. मंडळी, एका हॉटेलमध्ये आलाय एक कस्टमर. बघूया तिथे त्याचं कसं आदरातिथ्य केलं जात आहे ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांचा. हॅलो, एक्सक्यूज मी.
अरे इथे काउंटरवर कोणी नाही आहे. दादा इथे काउंटरवर कोण बसतं हो? याला विचारा. याला विचारा. ओ दादा, ओ दादा, दादा इथे काउंटरवर कोण बसतं हो? याला विचारा. याला विचारा. अरे काय लावलं तुम्ही? ह्याला विचारा, याला विचारा. समोर उभा असलेला बिचारा दिसत नाही तुम्हाला? का बरं? असली एवढ्या बेकार प्रकारची कॉमेडी करतोस वसाऱ्या. अशी कॉमेडी करतात. अशा माणसाला आम्ही बाथरूम वापरायला काय बघायला पण देत नाही. ऐका ना दादा, एवढं चिडू नका. मी कॉमेडी नाही केली हो. मग काय केलं आता? बिचारा काय केलं? नाही नाही, परिस्थिती सांगितली हो मी. एक तर रिझर्वेशन नव्हतं म्हणून उभं राहून प्रवास केला मी. त्यात पाय इतके ठसठस करून राहिले ना, अंग मन तसं दुखून राहिलं माझं. इथे या हॉटेलमध्ये रूम बुक केलेली आहे मी. 2000 रुपये ऑनलाईन भरलेली. इथे कोणी नाही आहे. अरे याचा कोण मालक आहे, कोण रिसेप्शनिस्ट आहे, कोणी तर असेल. याचा मालक कोण आहे? मी मालक आहे. आणि मी मॅनेजर आहे. तुम्ही मालक आणि मॅनेजर आहे? अरे मी रूम बुक केली आहे ना, मग रूम द्या ना मला. जोपर्यंत माझा जावई माझ्याबरोबर माफी मागत नाही तोपर्यंत मी तुला काहीच करणार नाही. मी कामच करणार नाही, तुला काही हेल्पच करणार नाही. जोपर्यंत माझा सासरा माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी कुठलंच काम करणार नाही. अरे ओ अरे ओ दादा, अरे असं काय झोपले काय तुम्ही? ऐका ना. अरे ऐका ना, तुम्ही जरा समजूतदार दिसताय. हा माझ्या बरोबर माफी मागायचं म्हटलं, याला जाऊ द्या. तुम्ही जरा हुशार दिसताय. कोण आहे तुमचा सासरा? कोण आहे? हा झोपला ना वासाडा, हा माझा सासरा आहे. आणि वासाडा माझा जावई आहे. हा घोड माझा जावई आहे? अरे बापरे. हे बघा अरे उठा ना, अरे उठा ना. आता काय करू मी? हे बघा, तुम्ही जे कोण असाल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. मी इथे रूम बुक केलेली आहे. मला रूम द्या, नाही तर मी कंप्लेंट करीन बरं का तुमची. हा, नाव काय तुमचं नाव काय? आय एम द ओनर. नाव विचारलं मी. माझं नाव वाचते काय ते? MSJ गॅलेक्सी होरायझन इन. ती गॅलेक्सी आहे ना, तो मी आहे. आय एम द गॅलेक्सी कदम. आणि मी होरिझन मोरे. होरिझन मोरे. होरिझन मोरे. गॅलेक्सी कदम. गॅलेक्सी नसतं रे, गॅलेक्सी असताना. तो चुकले वाचारा, मी बरोबर आहे. आणि तू होरायझन मोरे. होरायझन मोरे मी. अरे बोंबिल ना काड्यास ना, जिथला आता पाय शेतस रे तू ना. शेन्नी पावटी एवढं वजन होईतून ना होरायझन. हा मी. ऐका ना, दलिंदर नाव आहे तुमची. आणि त्यात तुम्ही सासरे जावई खेळतायत. हा सासरा आहे ना, हा जावई. मला काही घेणं देणं नाही याची. लायकी आहे वाचाऱ्याची. माझ्या जावई व्हायची लायकी आहे वाचाऱ्याची. माझ्याकडे आलं होता म्हणा काम द्या भिकाऱ्यासारखा. मी याला काम दिलं वसाऱ्याला. बोला चल झाड लोट कर इकडं. तर या वसाऱ्याने माझी पोरगी पटवली. हे मला कशाला सांगताय? मला रूम द्या. कशी पटवली त्याला विचार. मी कशाला विचारू? मला रूम द्या. मी नाही देत रूम तुला. जा विचार. कशी पटवली हो? ते काय झालं, मी याच्याकडे झाडू मारायला होतो ना, झाडू पोछा मारायला. ते झाडू मारता ना, त्या झाडूने ना मी तिच्या पायाला गुदगुदल्या करायचो. तिला जाम आवडायचा. मी लादी पुसायचो ना, लादी. तो साबणाचा फेस व्हायचा ना, तर तिच्या अंगावर मी असा ती जाम खुश व्हायची. तिथं आम्ही एकामेकाच्यात प्रेमात पडलो का नाही. ऐसे भिकार चाले करून माझ्या पोरीला पटवल्या ना वसाऱ्याने. त्याला माफी मागायला सांगा. माफी मागायला माफी. ऐका ना, मी मागतो. त्याला मागतो माफी. ऐका ना, झालं लग्न, सोडून द्या आता. मोठे आहे ना तुम्ही, तर मोठ्या मनाने माफ करून टाका. अरे माफ केलं म्हणून त्याला इकडे ठेवलंय ना, पार्टनर बनवलंय ना वसाऱ्याला. पण त्याच्यासाठी माफी नाही आहे. माफी दुसऱ्या विषयाची आहे, दुसऱ्या कामात. आता काय झालं? एक कस्टमर आपला परफ्यूम विसरला. बऱ्याचदा आम्ही आमचा परफॉर्मन्स विसरतो, तर परफ्यूम विसरला. तर त्या वसाऱ्याने तो परफ्यूम मला आणून द्यायचा, तर यांनी फुस चांगला संपवून टाकला. कसा देणार? तो परफ्यूम मला सापडला म्हणजे माझा झाला ना. पण मी मालक आहे ना. तुला कसा देणार? मी मालक आहे, मॅनेजर आहे इथला. तू कोणाला विचारतो? गपरे, हा चिंदी माणूस. चिंदी. तू चिंदी आहे. हा चिंदी आहे. सासरा. अरे थांबा. त्या दिवशी एका कस्टमरची ना अर्धी क्वार्टर राहिली होती. हा वसाडा सकाळीच वाचला पियाला. मग मी मला ऑफरच नाही केली की आपण भाऊ दोघं जण मिळून पिऊया म्हणून. लायकी तुझी लायकी वगैरे चल. मी मालक आहे ना. हो माहितीये तू मालक आहे.
नका ना कच्च्या कच्च्या भांडू. काय करू? अरे गॅलेक्सी होरायझन नावं ठेवली ना रे तुम्ही रे. मग काय? आणि छोट्या छोट्या गोष्टीवर नुसते भांडताय. कस्टमरनी काय ठेवलंय त्याच्यावर. हो हे बघा फालतूपणा करू नका. जो मला चांगली सर्व्हिस देईल ना त्याला 50 रुपये टिप देईन मी. 50 रुपये द्या. 50 रुपये मी सर्व्हिस देतो. मी bag नाही, नाही, मला मी bag देणार. मी bag देणार. मी bag देणार. तू मला ती बॅग तोडता का आता. सर्व्हिस द्यायची म्हणून. सर्व्हिस अशी देता सर्व्हिस. मी इकडे ये. माझी बॅग मी घेऊन जाईल. माझी बॅग घेऊन जाईन मी. तुम्ही आहे ना तुम्ही रूमची चावी द्या. रूम द्या. मला टिप कोण देईल मग. नाही चार्ज नव्हते. अरे मालक येणार आहे तू रे. मला टिप. हा घ्या घ्या. अरे हा ना रूम द्या पटकन रूम द्या आता. त्याला 101 ची चावी देऊन टाक प्लीज. ड्रायव्हर उघडा. मी नाही उघडणार. ड्रायव्हर उघडा. मी नाही उघडणार. काल तुमचा कस्टमर आला, मी ड्रायव्हर उघडलाय, तुम्ही आज उघडा. त्याच्या आधी मी उघडलो होतं, तू उघड. मी नाही उघडणार. मी नाही उघडणार. मला नाही मी नाही उघडणार. थांबा. फालतूपणाची हद्द नका करू. ड्रायव्हर मध्ये डोकं घालून ठॅप 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 केलं पाहिजे. मी उघडू का. नाही तू नाही उघडायचं. मी उघडू. द्या चावी द्या. 101 ची चावी. ही कुठं त्याचा 101 ची चावी. तिथला बाथरूम लिकेज नाही माहिती नाही तुम्हाला. परवा एक कस्टमर होता त्या रूम मध्ये, आंघोळ करून बाहेर आला, सगळं पाणी त्याच्या मागोमाग आलं माहिती आहे. तो वाहून गेला असा त्या दिवशी. पण त्याच्यामध्ये गरम पाण्याचं केटल आहे ना, ते मस्त आहे ना, त्याने काय फरक पडतंय ते प्यायचं. ओ दादा गरम पाणी पिऊन रिकामा व्हायला कुठे जाऊ. तुंबलेल्या बाथरूम मध्ये जाऊ का. बरं 102 वगैरे. ठीक आहे. नको ती 102 ची. काय अरे पंखा थावरा कवरा आवाज येतो माहितीये का. डॉक्टर परला मिळाला आता जबाबदार कोण आहे. नाही पण त्या रूम मध्ये जी किटली आहे ना ती चांगली आहे. पाणी गरम करतील पितील ना त्याच्यातलं. अरे काय गरम पाण्याचे कौतुक आहे. पंखा पडेल मग मी मरतो मग गरम पाणी पिऊ का. 103 रूम नंबरची द्या. ती नाही देता येणार. का बरं. ते आमच्या दोघांचे जेव्हा भांडणं होतात ना, आणि त्या भांडणामध्ये जो रुसतो तो त्या रूम मध्ये जाऊन बसतो. म्हणून त्याला आम्ही रुस्तो रूम बोलतो. रुस्तो रूम. हा रेस्ट रूम असेल ती रेस्ट रूम. रुस्तो रूम म्हणे. ती तुमच्यासाठी, आमच्यासाठी रुस्तो रूम. सॉरी रुस्तो रूम तुमची आहे. दुसरी रूम द्या एखादी. नाही आमच्याकडे आवऱ्याच रूम आहे. त्यांना एवढी मोठी हॉटेल गॅलेक्सी आणि हॉरिझन आणि फक्त 3च रूम आहे. रूम अजून आहे मग पण ते बाकीच्या रूम मधले लाईट कापून गेलेली आहे. ते लाईट बिल आम्ही भरत नाही ना. लाईट कट केली पण इथे तर लाईट चालू आहे. ते आकडा टाकून घेतलेली आहे 3 रूम पुरते म्हणून आहे. आणि बाकीच्या गादी नल बिल कायच नाही आहे माहिती आहे. या दलिंदाराने सगळं विकून खाल्लंय. चिंदी चोर माणूस हवा जरा. मी चिंदी चोर काय करायचं. चिंदी चोर आहे मी. गेले 2 वर्ष ह्या माणसाला मला पगार दिला नाही आहे. ह्याच्या पोरीला तर हाताच्या फोडासारखा जपायचा. माझ्याकडे पैसा नको. अरे पण लग्न केलं सांभाळायचं. मग सांभाळतो तुला कळत नाही. तुझ्याकडे कामाला ना डोके जड झालाय. डोकी जड झालाय मी. माझ्या डोक्याच्या बनका उडतोय. ऐका ना मी 2000 रुपये ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. मला रूम दिली पाहिजे. अरे लाजा वाटू द्या ना. आता एवढ्या रात्री मला दुसरं हॉटेल पण नाही सापडणार. त्या रूम द्या ना. मला लगेच झोपायचे. मला काही नको. मला गादी नको. मी लादीवर झोपेल. हा मला द्या दुसऱ्या रूमची चावी द्या. ठीक आहे. ती 107 नंबरची चावी देऊन टाका. ती 108 मध्येच राहिले साफ करताना. अरे मग 108 ची द्या ना. नाही ती नाहीच आहे. ती 110 मध्ये मी फ्रेश व्हायला गेलो. कपडे घालताना ती चावी बाथरूम मध्ये पडली. फ्लश केलं गेली. ती अक्कल पण फ्लश करून टाकली का रे तू. ती नाही होत ना म्हणून थोडं. मूर्ख या शब्दाला चेहरा राहिला असताना तर तू तुझ्या राहिला असता. मूर्ख हा मूर्ख माणूस आहे तो. काय हे काय हे मूर्ख बाबा थोडी जास्त बोलू का. सासरून काय आला मला मूर्ख बोलतो. 110 ची चावी द्या. द्या 110 ची चावी द्या. हे घ्या. डोक्याच्या बनका उडवला बाप्पा. रूम मध्ये टॉवेल वगैरे आहे ना. टॉवेल आहे. अरे कोणी मेलंय का इथे. काय विचारतो मी. हो दादा अरे बोल ना काहीतरी. टॉवेल देणार आहे भाऊ. आहे का रूम मध्ये टॉवेल. टॉवेल द्यायची ड्युटी ह्याची आज. माझी काल होती. मी नाही देणार. टॉवेल द्या. या बाचारीने सकाळी आंघोळ केली. मग मी आंघोळ केली. मग आता तो कुठं ठेवलाय आठवत नाही आम्हाला. याने आंघोळ केली मग तुम्ही आंघोळ केली का. एकच टॉवेल वापरला का. एका दिवसाला एकच टॉवेल. अख्ख्या हॉटेलमध्ये एकच टॉवेल आहे. एकच टॉवेल. अरे हायजीन नावाची का गोष्ट आहे का नाही. कस्टमरला साधा एक फ्रेश टॉवेल देऊ शकत नाही तुम्ही. इंटरनेटवर तर मारे डिंग्या मारलेले आहे. आमची सर्व्हिस आणि टमकी सर्व्हिस म्हणून.
मी आंघोळ बिंगोळ काही करणार नाही. वर जाऊन झोपतो आणि सकाळी डायरेक्ट निघतो. चेकआउट करतो मी. हॅलो हॅलो. अरे काय हॅलो 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 करतोय? सकाळी कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट तरी घेऊन जा. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टला काय असेल? फोडणीचा भात असेल, नाही तर पोळ्यांच्या काला असेल तिथे. तुम्हाला कसं माहित? म्हणजे हेच आहे? हेच आहे. सेंड्रीला हेच करून देते. सेंड्रीला कोण आहे? माझी बायको. बायकोचं नाव सेंड्रीला आहे? हा? पोरीचं नाव अनेस्थेशिया ठेवला ना. अनेस्थेशिया हे पुरीचं नाव आहे? पोरीचं नाव आहे. जो इंग्लिश शब्द ह्याच्या कानावर पडतो ती नावं ठेवतो आवाज साडा माहिती. खतरनाक आहे रे बाबा तू. निघतो मी, झोपतो. एक मिनिट हे जर कार्ड. आता हे काय? ह्याच्यावर सर्पमित्राचा फोन नंबर आहे. कशाला? हे काय परवा एक कस्टमर आला होता ना, त्याने सांगितलं की त्या रूम मध्ये आहे ना एक फणा काढून नाग असतो. तो तुम्हाला जर दिसला ते ह्या नंबरवर फोन करा आणि त्याला बोलवून घ्या. मी त्या रूम मध्ये जाऊ जिथे नाग आहे. आणि तो नाग चावला आणि मी मेलो तर? अच्छा कसं? नाग दिसला की लगेच फोन करा, तो येईल घेऊन जाईल. आवडत सोपं आहे. नाग मला असा दिसला आणि मी फोन करू. मी फोन करेपर्यंत कचकन चावला तर काय करायचं मग? ती तुमची जबाबदारी आहे. फोन कशाला दिलाय? कार्ड कशाला दिलाय? नको ही रूम. काय नको? नको. त्याला करताय? मी इथे झोपतो. झोपतो मी. तिकडची बुकिंग कन्फर्म आहे तुमची? 1 मिनिट. 2000 रुपये ऑनलाईन भरलेले आहेत मी. त्या रूमची. इकडचं नाही, इकडचं वेगळं. अरे पण ती रूमच दिली नाही ना तुम्ही. मग तिथं तुम्ही राहायला पाहिजे. तुम्ही राहतच नाही ना. अरे पण तिथे साप आहे ना. अरे मग त्यासाठी कार्ड दिलाय ना सर्पमित्राचा. तो आला की फोन करायचा. तुमच्या गावात आलो म्हणून हे धंदे करताय. द्या 2000 द्या. 2000 देऊ अजून? या इथे झोपायचे 2000? फक्त 2000. नालायक की तुम्ही. ते आता आहेच आम्ही काय लिंदर रे. ते आम्ही आहोत. ते वेगळं सांगायची गरज नाही. 1000 रुपये द्या इकडे. तिकडे कुठे झोपतो? आता दिले ना पैसे, आता झोपतो ना. ती माझी जागा आहे ना, ती त्याची जागा. मी कुठे झोपू मग? खाली खाली झोप. मी खाली झोपू? अरे 2000 रुपये आधी घेतल्या, 2000 परत घेतल्या. तसं नाही आहे. ही जागा मालकाची आहे, ती जागा मॅनेजरची आहे. आम्ही कुठं झोपणार? झोपा इथे. चादर टाकून झोपा. झोपा इकडे झोपा. खाली टाकायचे आणि झोपायचं. तुला जशी पाहिजे तशी. डोकं इकडे कर, तिकडे कर, तुला जसं जमल तसं. आणि हे बघ काय आता आम्ही झोपतोय. घोरण्याचा आवाज आला तर लात मारी ना तिकडे डायरेक्ट. मला लात मारतील. वा वा, भन्नाट परफॉर्मन्स. बिचारा श्याम दादा, तुम्ही दोघे मॅड आहात आणि मजा आली. सई. खूप मजा आली गाईज. म्हणजे नेहमी हे प्रहसन जेव्हा येतं तेव्हा तुम्ही काही वेळ तरी संवाद साधता, पण आज तुम्ही एकदमच एकमेकांशी चांगलं बोलतच नव्हतं. त्यांनी जास्त मजा आली आम्हाला. श्यामदादा, तुमचं बॅलन्सिंग ॲक्ट मधलं खरं खोटं फ्रस्ट्रेशन हे सगळं आमच्यापर्यंत पोचलं आणि त्याचीही आम्ही खूप मजा घेतली. मस्त.